नमस्कार ताई, तर माझ्या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज बघा आमच्या घरी महालक्ष्मी बसणार आहे, तर त्याची चालू आहे तयारी, तर बघत राहा। तर सीता पण आहे आणि माझा भाऊ हे मखरचं काम करू राहिला आणि सीताच्या घरात बसणार आहे आपण। काय झालं, इथंच जागा आहे जरा मोकळी, खाली असा कॉट टाकला छोटासा। आणि हा पडदा कुठून आणला रामेश्वर? हा आपल्या गावातून मंडपवाले कुण का? हो मग इकून नाही लावला का ह्या भीतीला? नाही 15 फुटाचा आहे पण त्याला डबल केला, पलीकडून नसतो राहत का? पाठीमागे लावला पडदा आणि साईडने आता हे फुलाचं डेकोरेशन करणार आहे। डबल केला देऊ असं अच्छा, ओपन डेकोरेशन आहे ना? हा हा मागच्या वर्षीचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला। हा। मागच्या वर्षी कसं होतं तर आपल्या घरी महालक्ष्मी किती वर्षापासून बसत्या? सोनूच्या जन्मापासून। हा, तर सोन्याच्या नवसाच्या आहे त्या। तर आज 5 वाजेपर्यंत महालक्ष्म्या बसवायला चालत्या, स्थापना करायला। तर आता 2 वाजले, 2 वाजता मी व्हिडिओ चालू केला। आता मी तुम्हाला सगळं दाखवतो पुढचं स्थापना होईपर्यंत, तर व्हिडिओ पाहत राहा। आम्ही साड्या कशा नेसतो, कसा मेकअप करतो त्यांचा, आमचं डेकोरेशन कसं आहे सगळं बघत राहा। हा, आणि इकडं स्वामीनी झोपेली आपली आणि तिला सांभाळायला येती गजा नाही। मल्ला सोन्या उठली इथं, उठली हा बाया, झोपू दे बाप्पा। बाया झोप ना, आळस देऊ राहिली कोणू? उठली ती, माय आवाजानच उठली काय कोणू? आवडतील झोका दे, मम्मीचं आवरण चालू आहे। हा, आई कुठे आपली? आई तिकडे घालत असेल। आणि इकडं माय गहू काढू राहिली, हा महालक्ष्मीची कोठ्यात भरायची। कोठ्यात भरायची आहे ना? हा तर तिघी मिळून महालक्ष्मी बसवायची तयारी चालू, यायची चालू द्या मग। हा, यायचं हे चालू आहे असं का ग सोनूच मम्मी? आपण यावर्षी फराळाचं केलं नाही, काहीच नाही केलं आम्ही घरी, तर आपल्याला फराळाचं सगळं बाहेरून आणणं नाही, तर हे कधी आणायचं मग? आता आपण लगेच जाऊ, तोपर्यंत हे साड्या ते नसत्या, कारण की महालक्ष्मी बसायच्या आधीच आणायला चालतं। एकदा महालक्ष्मी बसल्या की नंतर बाहेरून काहीच विकत आणायला चालत नाही, तर आपण आता अर्ध्या तासात जाऊन येऊ करतो मग। हा, तर व्हिडिओ पाहत राहा, आम्ही सगळं फराळाचं विकतच आणणार आहे। तर आवरा तुम्ही पाटापाटा। मग ते काय आणलं? हे काय आणलं महत्व? सामाईन रांगोळी ते आणलं ना महालक्ष्मी सामाईन। तो विकत आणलं घे? हा इकडं आणलं ना। बर, पाहून घे ग काय काय नाही, बाकीचं घेऊन येऊ आपण। तर इकडं स्वामीनी उठली पा झोपातून। आता काही स्वामीनी झोपत नाही बाई। हा बाई, बाई आपल्या घरी कोण येणार आहे? देव देव बाप्पा येणार आहे घरी आपल्या। तुमच्या दोघी सारख्या 2 लक्ष्मी येणार आहे आपल्या घरी। देव देव बाप्पा येणार आहे ना आपल्या घरी? हा देव देव बाप्पा येणार आहे आपल्या घरी। हा, अरे बापरे, अरे बापरे, काय झालं? हात लावायला लागली। आता आरू ही ताण देती, आपल्या घरी देव बाप्पा आहे ना, तर आपल्याला काम नाही करू देऊ राहिली। मग हिला काय करू आपण? आरशा अंकल संग काढून देऊ। तुम्ही काम करा बा। हा, तिला कोण सांभाळन? तिला कोण सांभाळन मला सांगा आधी। तू काय करतो? आणि मी तिला सांभाळू का? तर बघा आमची आरू कोणालाच नेऊ देत नाही समूला, दिवसभर सांभाळती। सोनू होती पण ती कोणी आलं तिथंच बसलेली आहे, आता ते आले तर। बरोबर आहे। अय बाई झोप ना, झोप ना बाई, झोप ना, झोप ना। हसली बाई। तर चला आवरा मग पाटापाटा। आवडते मी तिकडे हिला एकदा आपण पहिलं भोकरांना जाऊन फराळाचं ते घेऊन येऊ ना लगेच। आता मोठ्या आता येईल सांभाळन। हा, तर आम्ही 2-3 आयटम विकत आणले फराळाचे आणि काही 1-2 त्या घरी करणारे। झोपेले का? हा काय म्हणजे आम्ही गेलो तर जागी होती आहे ना? हा जागी होती, जशी खेळली आणि मेल झोक्यात टाकून पाहत झोपली। हा, काय काय आणलं याला दाखव एकदा। हा गणपतीसाठी पेढा आणला, तर आरतीसाठी आपल्याला हे मसूर पाक, म्हैसूर पाक, मसूर पाक नाही। हे काय भजे आहे का? तर हे छोटी छोटी हे बालुशाही। हा, आणि ही पॅकिंग सोनपापडी। तर 3 आयटम आम्ही बाहेरून आणले आणि 2 आम्ही घरी करणार। बर, हा, तर समोसे आणले मी खायला, जेवणच नाही केलं। हा, तुला चालतो खायला समोसा? चालतो दाखवा जरसा खाय मग। हो, आणि दही आणलं कशाला? उद्या कढीला। आणि सोनूच्या बाप्पाने पिवळं पिवळं
हे काय आहे? वल्ले खजूर आहे ते. वल्ले खजूर आणले तुला खायला आणले ते. मला. मग ताकद येते ना ड्राय फ्रूट. खारिक्याचीच बनती ना. काय करणं लावलं आता. आता आम्ही एकदा हळदी कुंकू देऊन घेतो त्याला आणि लगेच महालक्ष्मी सजवायला सुरुवात करतो. ठीक आहे. काय रडायला लावलं तू. हे पाणी सांडलं की ना. जाऊ दे आता रडू नको ना. तुला कॅडबरी आणू की आता ना. हा डुग्गूनं पाणी सांडलं म्हणून तिची मम्मी रागवली तिच्यावर. त्याच्यामुळं रडू राहिली ती. आणि इकडं सोनूच्या मम्मीचं पूजन चाललं महालक्ष्म्याचं. हळदी कुंकू वाहू राहिली. हे डेकोरेशन झालं आता आहे ना. हो एकदम. तर साधं सिंपलच डेकोरेशन आहे आपलं यंदा. या असं महालक्ष्मी बसल्यावर चांगलं दिसन आणखी आहे ना. सजावट करायला अजून छान दिसतं. तर बघा आता महालक्ष्मी रात्रीचे 8 वाजले यांना हे सगळं आवरायला. हे गणपती बाप्पा आहे आणि हे छान असे मुखवटे महालक्ष्म्यांचे. तर त्यांना नावं असतात बघा. त्यांचे काय नावं आहे ते कमेंटमध्ये सांगा मला. आणि हे इकडं परशुराम किंवा परसराम म्हणते त्याला. आणि यांचं नाव नाही सांगता येणार मला. ते बी कमेंटमध्ये सांगा. हे इकडं राशी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये हे असे खेळणे, हे फळं वगैरे. इकडं परत राशी. ही गोमाता वासरू दूध पितं आहे बघा. आणि ही जी परात आहे आणि कपडा आहे त्याच्या खाली फराळाचं ठेवले मांजर त्रास देऊ नये म्हणून. आणि ह्या समया मागच्या वर्षी घेतल्या होत्या या 10,000च्या काय कोणी आहे ना. 8 का 10,000चे घेतल्या होत्या मागच्या वर्षी. अशा प्रकारे आमच्या घरी गौरी गणपतीचं आगमन झालेलं आहे बघा. यंदा सगळं साधं सिंपल केलं आपण. अगोदर गणपती बाप्पाची आरती करून घेतली. इकडं मी साईडला ज्या महालक्ष्मी दाखवल्या तुम्हाला त्या मागच्या वर्षीच्या होत्या आपल्या. आणि मग महालक्ष्म्यांची आरती करून घेतली. दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामोना पूर्ती. जय देव जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरसोंड वक्रतुंड त्रिनयना दास नामाचा वनपाय. तर अशा प्रकारे आज आमच्या घरी गौरी गणपतीचं आगमन झालं. पहा कशा वाटल्या तुम्हाला आमच्या महालक्ष्म्या कमेंट मध्ये सांगा. जसं जमलं तसं केलं, हुकलं चुकलं तर माफ करा. हा आमची साधी भोळी भक्ती राहती तुम्हाला तर माहिती आहे. तर समोर सांभाळून केलं आम्ही सगळं. आता ती रडत होती. सगळं आवरल्यावर आता तिला घेतलं. हा तर चला मग धन्यवाद. बाय.